लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी आली आहे की बहिणींना 13व्या हप्त्याची प्रतीक्षा कधी, म्हणजेच बहिणींना 13वा हप्ता कधी भेटणार। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या 13व्या हप्त्याची तारीख जाहीर, म्हणजेच महिलांना थेट 1500 रुपये मिळणार खात्यात। आता केव्हा भेटणार? महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना सध्या खूपच उपयुक्त ठरत आहे। या योजनेअंतर्गत दरमहा महिलांना 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात। महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा म्हणजेच औषधोपचार, घर खर्च आणि इतर गरजांसाठी या रकमेचा उपयोग करता येतो। ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठा आधार या योजनेमुळे, विशेषतः गावाकडच्या महिलांना मोठा आर्थिक आधार मिळतोय। घर चालवताना महिला आर्थिकदृष्ट्या निर्णय घेत लागल्या आहे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि समाजातला मान वाढला आहे। 13वा हप्ता कधी जमा होणार? चला पाहूया। जुलै 2025 महिन्यातील 13वा हप्ता 24 जुलै रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आहे। काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उशिरा जमा होऊ शकतो। 2,47,00,000 महिलांची नोंदणी। या योजनेसाठी सध्या 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली आहे। त्यातील पात्र महिलांना ही रक्कम मिळणार आहे। मागील हप्त्याची थकबाकी मिळणार का? होय, सरकार काही वेळा मागील महिन्याचे हप्ते देखील पुढच्या हप्त्यासोबत एकत्र जमा करते। त्यामुळे काही महिलांना एका वेळी 3,000 किंवा 4,500 देखील पैसे मिळू शकतात। नाव यादीत आहे का अशी करा तपासणी। ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा नगर परिषद संकेतस्थळावर तपासणी करता येते। नारी शक्ती मोबाईल ॲप मधून नाव पाहता येते। CSC सेंटरवर जाऊन देखील तपासता येते। यादीत नाव नसल्यास लाभ मिळणार नाही। अर्जात चूक झाली आहे का? बऱ्याच महिलांचे मोबाईल नंबर चुकीचे, पत्ता अपूर्ण किंवा आधार लिंक नसलेले बँक खाते असल्याने पैसे येत नाही। त्यामुळे अर्ज पुन्हा तपासा आणि आवश्यक बदल करून घ्या। सध्या नवीन अर्ज घेतले जात नाही। सरकारने 2024 पासून नवीन अर्ज प्रक्रिया थांबवली आहे। सध्या फक्त पूर्वी अर्ज केलेल्या आणि मंजूर झालेल्या महिलांना पैसे मिळत आहे। नवीन अर्ज सुरू झाल्यास त्याची माहिती अधिकृत संकेतस्थळ किंवा नारी शक्ती ॲप वर दिली जाईल। पण काही महिलांना चुकीची कागदपत्र, बँक खाते निष्क्रिय असणे किंवा इतर कारणामुळे हा लाभ मिळू शकत नाही। त्यामुळे अर्ज तपासून घेणे खूप गरजेचे आहे। या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। महिलांना महाराष्ट्राची रहिवासी असावी, वय 18 ते 65 वया दरम्यान असावं, वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असावं, महिला आयकर भरत नसावी, बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे, बँक खाते DBT सक्रिय असावा। जर या अटी पूर्ण नसतील तर लाभ मिळणार नाही। बहिणींनो, हे महत्त्वाच्या सूचना तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजेच तुम्हाला हप्ता बंद पडणार नाही। महत्त्वाच्या सूचना म्हणजे हे लक्षात ठेवा, बँक खाते सक्रिय ठेवा, आधार कार्ड, मोबाईल कार्ड माहिती अपडेट ठेवा, फक्त सरकारी संकेतस्थळावरच विश्वास ठेवा। कोणत्याही अडचणीसाठी स्थानिक परवाशांशी संपर्क साधा। या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बहिणींच्या खात्यात लवकरात लवकर 13वा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। पूर्णपणे महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यात एकखट्टी 13वा हप्ता मिळणार आहे। काही बहिणींना चिंता घेण्याची गरज नाही। बहिणींनो, अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।